मुजोर गोकुळ झा याची मस्ती अजूनही उतरत नाहीये। न्यायालयात नेताना झा याने पत्रकाराला धमकी दिली आहे। न्यायालयाकडून गोकुळ याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोकुळच्या या वागण्याच्या विरोधात पत्रकारांनी स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे। न्यायालयाकडून गोकुळ याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, पण अजूनही पोलिसांनी अटक करूनही मुजोर गोकुळ झाची मस्ती मात्र उतरत नाही। न्यायालयात नेताना झा याने पत्रकाराला धमकी दिली आहे। या संदर्भात पत्रकारांनी तक्रार देखील केली आहे। न्यायालयाकडून गोकुळ याला 14 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। एका मराठी रिसेप्शनिस्ट मुलीला बेदम मारहाण या गोकुळ झाने केली होती। त्यानंतर मनसैनिकांनी या गोकुळ झा तुमच्यामुळे ज्याच्या रोल नाही त्याला पण पाठवले तुम्ही लोकांनी। मुलाकात करत होती इकडे आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की शिवसैनिक तिथे हजर असेल ज्या दिवशी तो जेलमधनं बाहेर येईल त्या दिवशी। परंतु मी सांगू इच्छिते, काल ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना दमदाटी केली खासदार दुबेनी, त्या दुबेनं आमच्या मराठी रणरागिणी आमच्या ज्या खासदार आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांनी तिथे त्याला जाब विचारला, तू जे काही बोलतोस पटक पटक के। तसंच मी इथे सांगू इच्छिते, महाराष्ट्रातल्या भगिनी काही शांत बसणार नाहीयेत। आम्ही देवाभाऊनं ज्या राख्या पाठवणार ना, त्याच्या अगोदर त्या मनगटांमध्ये तेवढी ताकद आहे की या गोकुळ झाला सुद्धा आम्ही आमचा हिसका दाखवून देऊ। माझी पोलिसांना विनंती आहे की तुमच्याकडनं जर होत नसेल तर आम्हाला शिवसैनिकांच्या ताब्यात त्याला द्या आणि त्याला शिवसेना स्टाईलनी काय दणका असतो ना तो आम्ही दाखवून देऊ। कारण त्याचा उर्मटपणा जो तुम्ही बघाल, त्या मुलीला देखील तो धमकी देतो, त्याच्यानंतर तो पत्रकारांना देखील धमक्या देतो। अशा माणसाला शिवसेनेच्या ताब्यात द्या, शिवसेना स्टाईलने त्याला त्याचा प्रसाद त्याला कसा देतो ते दिसेल येत्या काळामध्ये। आणि तो ज्या दिवशी सुटणार आहे जेलमधनं त्या दिवशी तिथे शिवसैनिक त्याच्या स्वागतासाठी उपस्थित असतील, एवढं त्याच्या सगळ्या त्याचे जे गावगुंड आहेत त्यांना सगळ्यांना माझा इशारा आहे की ज्या दिवशी तो जेलमधनं सुटेल त्या दिवशी शिवसैनिक त्याचं स्वागत करायला जेलच्या बाहेर उपस्थित असतील। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत आहेत। किशोर, नेमका काय प्रकार घडला तेव्हा? सौरव, ज्या पद्धतीने हा जो मुजोर आरोपी जो आहे तो कल्याणमधून समोर आलेला आहे, यानेच 2 दिवसापूर्वी ज्या रिसेप्शनिस्टला मारहाण केली होती त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। खरं पाहता सर्व व्हिडिओ पाहता तोच दोषी ठरतोय, कारण की सुरुवात जी आहे ती त्यांनी सुरू केली होती। नंतर त्याला मनसेचे पदाधिकारी आले, सत्ताधारी पक्षाचे लोक आले, परंतु त्याला एक वेगळं वळण देण्यात आलं। पण आज पाहता, आज ज्या पद्धतीने त्याला पोलीस स्टेशन मधून कोर्टात नेत असताना माझ्यासोबत मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी इथे आहे आणि न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी प्रदीप भंगे, आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनमधून त्याचं शूटिंग करून नंतर कोर्टात त्याचा मागोवा घेणार होतो, त्यावेळेस त्याला बाहेर काढत असताना त्यांनी मुजोरगिरी केली की पत्रकार जे आहेत ते चांगल्या पद्धतीने वृत्तांकन करत नाहीत वगैरे, मी बाहेर आल्यावर तुम्हाला दाखवतो। म्हणजे हा मुजोरपणा येतो कुठून? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकार हा 4थ्या स्तंभाचं आम्ही काम करत आहोत आणि आम्ही आमची भूमिका निभावतोय। आम्ही कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा कोणत्याही प्रकारची अशी प्रांतवाद करत नाहीये। परंतु ज्या पद्धतीने आज तुम्ही असा जर मुजोर जो आरोपी आहे तो पोलिसांसमोर जर पत्रकारांना धमक्या देत असला तर कायद्याचं राज्य राहिलंय का, हा प्रश्न इथं निर्माण होतो। आणि पत्रकारांच्या संरक्षणाच्या अंतर्गत या इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या अंतर्गत कल्याण डोंबिवलीतर्फे मी सन्मान्य न्यायालयाला आणि प्रशासनाला विनंती करतो, माझी तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणात लक्ष घालून या मुजर हा जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहावं। कारण की ज्या पद्धतीने त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे ती 35 ते 30 किलो त्या मुलीचं वजन असेल, जर तिचा जीव गेला असता तर
आणि आताही तो तिच्या यांना तिच्या भावांना धमकी देतोय. तिच्या भावानी एक अर्ज सुद्धा दिलेला आहे की माझ्या 3 बहिणी इथे राहतात, मी सांगलीला कामाला आहे, आई वडील नाहीत त्यांना, अशा गरीब कुटुंबांना कोणी नाहीये का वाली? म्हणजे जर समजा जर कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही असा प्रश्न इथं निर्माण होतोय. कुणाजवळच असतं याला? ज्या पद्धतीने हा इथं ज्या पद्धतीने अशा पत्रकारांना उलट सुलट बोलतोय, अगदी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बोलतोय, कुठेतरी मला वाटतं सौरव याला कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि प्रशासन आहे, सरकार आहे, हे कुठेतरी दिसलं पाहिजे. सौरव बरोबर. किशोर, एवढा मोठा गुन्हा त्यांनी केलाय, एका मुलीला बेदम मारहाण केली आहे, आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, अटकेत तो आहे, तरी केलेल्या कृत्याचा पश्चाताप तर त्याच्या चेहऱ्यावर दिसतच नाही, उलट एक मगरुरी त्याच्या देहबोलीत दिसते आहे. नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने ती देहबोली त्याची दिसते त्याला कुणाचं वरद असतंय याचा विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, ही मगरुरी येते कुठून याचाही एक मागोवा घेतला पाहिजे. सामाजिक सलोखा पाळत असताना ज्या पद्धतीने मराठी माणसावर जर इथं जर अन्याय होत असेल तर कुठेतरी मराठी माणूस मग गप्प बसणार नाही. कारण की आपण आपली मुंबई, आपला महाराष्ट्र म्हणून सगळ्यांना सामावून घेतो, मात्र इतर परप्रांतीय किंवा इतर जे भाषिक आहेत ते आपल्याशी व्यवस्थित वागतात का, असा हा प्रश्न एका राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने उपस्थित केलेला आहे. परंतु पत्रकारांचे यात काय दोष आहे? पत्रकार तर समांतर बातम्या करतायत. असं नाही ना की पत्रकार हे दाखवतात देतात. मी तर आपल्या चॅनलने तर सगळं सर्व दाखवलेलं आहे. तरी सुद्धा जर अशा प्रकार होत असतील तर माझं म्हणणं आहे की ह्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी व्हावी हे पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यातून एकच गोष्ट समोर येते की त्याचा मुजरपणा एवढं वाढलाय कसा, काय नेमकं घडतंय असेल याचा कुठेतरी हे केलं पाहिजे. किशोर, धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल.